आज केरळ राज्य मुन्नार येथे जलसंसाधन विषयक संसदीय स्थायी समितीची बैठक समितीचे अध्यक्ष खासदार राजीव प्रताप रूडी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। या बैठकीत समितीचे सदस्य उपस्थित होते। बैठकीस केरळ राज्यातील जलस्रोत व्यवस्थापन, पाणी टंचाई, हवामान बदलाचे परिणाम, भूजल समस्या, पूर नियंत्रण, हवामान बदलामुळे पर्जन्यमान व तापमानातील होणारे बदल, वाढती लोकसंख्या तसेच पर्यटन क्षेत्रातील वाढत्या पाण्याच्या गरजेमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांवर चर्चा झाली। त्याचबरोबर येथील इडुक्की धरणाचे व्यवस्थापन, सुरक्षितता, गाळ साचणे आणि पूर नियंत्रण यंत्रणेबाबत आढावा घेण्यात आला। तसेच धरणापासून लगतच्या भागातील कमांड एरिया डेव्हलपमेंट अँड वॉटर मॅनेजमेंट प्रोग्राम अंतर्गत कालवा विकास आणि जलव्यवस्थापनाच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली। जलसंपत्तीचे शाश्वत व्यवस्थापन, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर जलनियोजन आणि भविष्यातील पाणी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी केंद्र व राज्य स्तरावर समन्वयाने काम करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली। जलस्रोतांचे संवर्धन, उपलब्ध पाण्याचा योग्य वापर आणि भविष्यातील जलसुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजनांबाबत सूचना करण्यात आल्या।